तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकर्णं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरे
सेवा करू प्रथम मन मना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे चिवंदो श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताच्या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हे पायावरी या वारकरी संतांच्या संत सम्राट भगवान विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या घनीभूत देहेने या ठिकाणी हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची आज 6व्या दिवसाची सेवा बरोबर ना हो तुमच्या हरिभक्ती पारायण पारे दादा यांच्याकडून आलेली आहे आणि सेवेसाठी घेतलेला अभंग सगळ्याच्या परिचयाचा नित्यपाठातला नाथ महाराजाच्या हरिपाठातला 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये नाथ महाराज काय सांगतात याचा थोडासा विचार करू आणि या ठिकाणी ह्या भव्य दिव्य मंडपामध्ये असा हा दैदिप्यमान दिवाळी दसरा दिवाळी तोची अम्मा सण या न्यायाप्रमाणे या ठिकाणी हा जो आनंद ओसंडत आहे किंवा उल्हासाने भक्ती केली जात आहे याविषयी खरंच त्यांना संयोजकाला आणि येथील सर्व समाज जे याच्यात कार्यभाग घेतात त्यांना धन्यवाद द्यावा लागेल कारण सप्ताह म्हटलं की जीवनाची दिवाळी आहे ही दिवाळी वर्षातून एकदा येते पण सप्ताह दिवाळी म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा तेजोमय होऊन आपलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेण्याचं साधन काय असेल तर संत वाङ्मय आणि त्या संत वाङ्मयाच्या अनुषंगाने आपल्या परंपरेमध्ये सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि त्या सप्ताहामध्ये मग काकडा आहे हरिपाठ आहे ज्ञानेश्वरी पारायण आहे गाथा भजन आहे रामायण आहे अनेक प्रकारचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम चालू असतात म्हणजे भक्ती उत्सव चालू असतो आणि अशा या उत्सवामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी होतात हे आपलं खरंच कुठलं ना कुठलं तरी पुण्य लागतं आणि म्हणून पुण्य आहे म्हणूनच तुम्ही या ठिकाणी हा कार्य येतात आणि सर्वजण सहभागी होतात पुण्य फळले पुण्य दिसा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदया साठता संत चरण पावलो 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 पुण्य फळले बहुताले भाग्य
बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आजी पिटले माझे कोळी बहुता जन्माचे साकडे कोण दाटले पुढे दिव्य परब्रह्म सावळे. या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे महाराज काटकसर केली नाही. चला ठीक आहे, मी म्हणलं तेवढे कार्यक्रम आहेत, काही अडचण नाही. आणि या ठिकाणी सगळे मोठमोठे कीर्तनकार कीर्तन करून गेलेत. आता काय आपलं एवढ्यावरची कुस्ती आहे, तिला कोण असत आहे का नाही. मग फाकीर म्हणत सप्ताहामध्ये सर्व भाविक भक्तांनी किंवा सर्व समाजाने 8 दिवस नाहून निघालं पाहिजे. कसं निघालं पाहिजे? नाहून निघालं पाहिजे. कारण आपल्या ठिकाणी किती सप्ते होतात? एकच होतो का अनेक होते? 2 होतात. ठीक आहे, काय हरकत नाही. एवढ्या मोठ्या कॉलनीत 2 होते, काही विशेष नाही. पण सप्ताहामध्ये असा नुसते पैसे देऊन मोकळं नाही झालं पाहिजे. पैसे देऊन मोकळं झालं नाही पाहिजे मला. त्या सप्ताहामध्ये पारायणाला बसलं पाहिजे. किती लोक आहेत पारायणाला? 110. वा वा वा. पण मंडपाच्या मानाने कमी. अंबानीचं लग्न नाही आणि माणसं 15 काय करणार. पण बरं आहे, चांगलं आहे. 110 म्हणलं तरी काय कमी नाही. त्याच्यामध्ये महिलाच असतात 100. 70% महिला. पुरुष नाही. पुरुष मंडळीला काय रोग आला काय समजत नाही. आम्ही करून आलो ना भाऊ, आम्ही तेच केलं. मजुरीपासून काम केलं. असं काय नाही, धंदे असतेच ना आपल्याला. पण 8 दिवस ते सोडले पाहिजे. देवासाठी नाही, त्याला काय गरज नाही. सप्ताह कोणासाठी आहे मला सांगा? देव प्राप्ती करण्यासाठी, देवासाठी हे का पुण्य प्राप्त करण्यासाठी? पुण्य प्राप्त करण्यासाठी. आता आम्ही जे आलो देवाची भेट घेण्यासाठी आलो का नोटासाठी आलो? हा, चूक चूक. कशाला आले? देवाच्या भेटीला आले, पैशाची भेटीला आले. तुम्हाला आपल्याला पैसे पाहिजे आणि यांना पुण्य पाहिजे. दोघालाही देवाची गरज. देवाचा ना आपला काही संबंध आता उठाला. काय झाले? 8 दिवस झाले, झोप नाही आणि कार्यक्रम चालू. आणि ते रात्री कसा घासा बसला कोण सकाळी बोलताच आहे. दुपार असं वाटलं होतं फोन करून सांगावं आणि तुम्ही तुमचं कीर्तन कोण तरी करून घ्या. पण 3 महिने झाले दादा मग 3 महिन्यात नाद लावला आणि आहे काय मला म्हणून आवडलं. मी चिंतून नाही तर येण्याची इच्छाच नव्हती. कारण देवाच्या उद्देशाने परमार्थ करावा. कशासाठी करायचा? देव प्राप्त करण्यासाठी. आणि जर उद्देशाच भिन्न असेल तर देवाचा ना आपला काय संबंध महाराज? किती मोठा असून द्या, जगमान्य असून द्या, जर उद्देश मानाचा असेल, उद्देश धनाचा असेल तर महाराज तो संसारी दारिद्र्य. आणि उद्देश देवाचा असेल तर महाराज त्याच्यासारखा मोठा जगात कोणी नाही. म्हणून उद्देश काय पाहिजे? देव प्राप्तीचा विषय पाहिजे. म्हणून सप्ताह केला पाहिजे. आणि त्या सप्त्यामध्ये सर्व स्त्री पुरुष सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. जेवण किती वेळा आहे? नाही, 3 वेळेस नाश्ता. सगळं 3 वेळेस. सकाळी नाश्ता, 2 टाइम जेवण सगळ्याला. हा, 12 मंडळी सगळी. ते तर कुठं असतं हो, 12 आले काय मग भिक्षा मागायला जाते का? मग बाकी याला कुठं आणतो? हा, कोरडो बागायती सप्ताह पाहिजे. हा बघा, बागायती ठेवा तुम्ही. जर इथे माणूस बसला ना तर मग बोलायचं. हा, 6 ते 8 कीर्तन ठेवा आणि नंतर जेवण ठेवा. जर मंडप पुरलं तर मग बोला.
आम्ही रोज फिरत आहे बाबा. हा, कारण जिथं भोजन आहे तिथं लोक सहज चालतात आनंदाने. अरे त्या बाळूमामाच्या मेंढ्याच्या आरती करायला जागा पुरत नाही. हा, जेवण असतं ना, त्यांना मला जेवण पर करा, कोण येतो बघू. आणि सगळ्या आजच भागवतामध्ये विषय झाला. कशात पुण्य सांगितलं? अन्नदानामध्ये. आणि अन्नदानच जर कमी होत असेल, बाकी किती पैसे वाटले त्याला काही भाव नाही. ते गेले सगळे पापात. कुठे गेले ते? पापात गेले ते पैसे. पण अन्नदान बंध पुण्य महाराज, बंध. त्याच्यात खोट नाही. मग कोणलाही द्या, जेवलेल्याला द्या किंवा उपाशीला द्या, कोणलाही दिलं तर सर्वभूती द्यावे अन्न. कारण सगळ्याच्या ठिकाणी कोण आहे? वासुदेव आहे महाराज. जगामध्ये 4 प्रकार वाढतात. एक, जग सत्य मानणार. कोणता? जग सत्य मानणारा एक, जग अनित्य मानणारा एक, जग एक अनित्य मानणारा एक, जग ईश्वर स्वरूप मानणारा एक, आणि एक जग मिथ्या मानणारा एक. लक्षात आले एक प्रकार? जग सत्य मानणारा, जग अनित्य मानणारा, जग ईश्वर स्वरूप मानणारा आणि जग मिथ्या मानणारा. तर आता जो मिथ्या मानतो तो ठेप्याला पोहोचला. कारण जग झालंच नाही, चौथ्याच्या ठाई काही करण्याचे नाही. म्हणजे जीवनमुक्त पुरुषाला जग कसं आहे? मिथ्या आहे. पण ज्या वेळेस जो सत्य मानतो, सत्य जग मानतो, त्याला काय म्हणतात? पामर. आणि पामर जग सत्य मानतो त्याला पामर म्हणतात. मग आता आपल्याला जग सत्य आहे का मिथ्या आहे? काय माहिती? माहिती? जग सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. पक्का? बघा बरं का, नुसतं बोलून बघायचं नाही. जग सत्य आहे, जग सत्य वाटतं. जग सत्य वाटत नाही, देह सत्य वाटतो. काय वाटतो? देह सत्य वाटतो. आणि देह सत्य वाटतो म्हणून जग सत्य वाटतं. देहाच्या संबंधी सगळे सत्य वाटतात. म्हणून कोणात गणना होती महाराज? पामरात गणना होती. दुसरा अधिकारी जो आहे तो जग काय म्हणलं त्यांनी? अनित्य. अनित्य तो जिज्ञासू. तो काय म्हणतो? जग सत बी नाही, जग असत बी नाही. कसं आहे? अनित्य, प्रवाह रूपाने जाणार आहे. आणि तिसरा जो आहे तो देवाचा भक्त, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म असा असणारा जो देवाचा भक्त आहे तो जगाला कसा पाहतो? ईश्वर स्वरूप पाहतो. आणि चौथा जो पुरुष आहे ज्ञानी, त्याच्या ठिकाणी जग झालंच नाही. जग झालं का? नाही. जग झालं नाही, पण पटत का? पटत नाही. कारण दिसत काय होत? इथून बसाचं परिणाम आहे. बघा जीवनमुक्ताच्या ठिकाणी जग, मुक्ताच्या ठिकाणी जग झालंच नाही असं तो म्हणतो. त्याला काय म्हणतात? अजातवाद. अ म्हणजे नाही, जात म्हणजे जन्म. ज्याचा जन्म झाला नाही त्याची कहाणी काय सांगा? अजात. आपलं ते पटत नाही. पटत नाही म्हणून शास्त्रकार विवर्तवाद सांगतात. विवर्त. ऐका फक्त, विवर्त कशाला म्हणतात? आता आपण शेतकरी आहोत,
खेड्यागावातले राहणारे आहोत आपण रानातलं आणि एखाद्या रानामध्ये सकाळी सकाळी एखादं खोड असं जुनं वाळलं आणि त्याच्यावर कशाचा भ्रम होतो कोणतरी माणूस दिसतंय असं आपल्याला वाटतं याला काय म्हणायचं विवर्त म्हणजे अन्यायावर अन्यायाचा भ्रम होणं आता ते माणूस आहे का नाही लाकूड असून कोणाचा भ्रम झाला माणसाचा त्याला काय म्हणायचं विवर्त आता हे जग विवर्त स्वरूपाने जर विचार केला तर तेही आपल्याला झेपत नाही कारण लाकडावर ज्या वेळेस आपल्याला भ्रम होतो कशाचा पुरुषाचा आणि ज्या वेळेस आपण त्या लाकडापर्यंत खोडापर्यंत गेलो तर पुरुष आहे का नाही लाकूड आहे याच ज्ञान होत पण ते जर नाही समजलं तर शास्त्रकार त्याच्या खाली येतात पुन्हा मग सृष्टी वाद सांगतात सृष्टी आणि ते नाही कळलं तर दृष्टी सांगतात आणि ते नाही कळलं तर डुबते राहू उठाला आता पहिले शेवटचा एक तो कर्म करत नाही हे तिघही कर्म करतात पामर करतो जिज्ञासू करतो आणि ईश्वर भक्तही तिन्ही कर्म करतात आणि तिन्हीच्या कर्माचं फल भिन्न भिन्न कर्म एकच आहे तिघही कीर्तन करतात पण तिघाच्या कीर्तनाचं फल भिन्न भिन्न याचं कारण काय आणि याचं कारण नाही समजलं याच्या फलाचं कारण नाही समजलं तर आपल्याला काय मिळणार आपण पुण्य केलं तर पाप केलं कारण पामर ज्या वेळेस कर्म करतो तो काय म्हणतो मी केलं काय म्हणतो तो मी केलं सप्ताह मी केला कीर्तन मी केलं आता मी आणि माझं काय मी आणि माझं हे दोन गोष्टी बंधाला कारण आहे आणि हा बंध जोपर्यंत जीवाला समजणार नाही अरे लाख जन्म होऊ दे तुमची तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही आणि कोण होणार होत नाही म्हटलं तर आपली त्याची सेवा करायची नाही त्यांनी सिद्ध करून द्या सिद्धांताने सिद्ध करून द्या मला कारण परमार्थामध्ये चारच सिद्धांत जास्त नाही चार आणि चार जर समजले अंगीभूत जर झाले तर त्याची नाव पलीकड्याकडे गेली त्याला अलीकडे राहायचं काम नाही मग ज्या वेळेस आपण मी केलं असं म्हणतो किंवा मला कीर्तन माझं कीर्तन मी कीर्तनाला गेलो होतो मी आयुष्यवाड कॉलनीमध्ये संभाजी कॉलनीमध्ये घरातून माझं कीर्तन होतं आता मी कीर्तन करतो का मीच स्वरूप काय मी कोणाला म्हणतात देहाला का आत्म्याला करता येतं का काही हा आणि तो करत असला तर विकारी आहे का अविकारी आहे नाशिवान आहे का अविनाश राहील लक्ष द्या लक्ष देऊ नका आत्म्याच्या ठिकाणी कुठलाही व्यवहार होत नाही तो कसा आहे अविकारी आहे नित्य आहे सत आहे चित्त आहे आनंद आहे त्याच्या ठिकाणी कुठलाही व्यवहार होत नाही मग देहाच्या ठिकाणी होतो का होय काय नाही महाराज देहाच्या ठिकाणी होतो का देह तर जळे देहाच्या ठिकाणी होत असताना मेल्यावर भूक लागायला पाहिजे त्याच्या पोटावर भाकरी बांधायची काय गरज देह जळे देह शिकले महाराज काय हे सगळं मांस रक्त आणि मांसाची गठुडी येते आणि त्याला हाडे आणि त्या अशा नाशवान देहाला माझं समजून मी समजून इतका जीव नटतोय महाराज आणि इतके बंधन करून देतो की त्याचे कल्पची कल्प गेलं तरी बाहेर निघणार नाही मग देहावर आदर आहे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्म बोलायला माझा आवाज गेला आणि स्वर गेला काय
प्राण्या कामी भरू त्याच वरी आदरू मनोनी परीला विसरू आत्मबोधाचे. कशामुळं? कामनेमुळं. सगळे पुढे बसलेले आपण कामनेमध्ये. आपल्याला देव भेटा वाटतं, मोठं माना वाटतो. आपल्याला आता देव भेटावा का लोकांनी माना वाटतं? लोकांनी माना वाटतं. बरं, एवढ्या लोकांनी आणखी एवढे जमले, सगळ्यांनी मानलं, काय होईल? भूक लागणार नाही, घसात नीट होईल. उलट ते हे अंकार चढ काय होईल? माझ्यासारखं मानणार कोणी आहे का दुसरा? पुन्हा ते अंकार चढण. म्हणून जे साधू संतांनी आपल्याला सांगितलं त्याचं आचरण आपण तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराजांनी आपल्याला हार घालायची अनुमती आहे का? बोला, का घालता? नाही घातला तर का कीर्तनकार मरतो का? आहे का? बुक्का लावू नये, मला घालू नये का? का वागा? तुमचे पोरं तुमच्या विरोधात वागले तर आनंद येईल का? तुम्हाला पोरं ऐकणारे असावात का मानणारे? ऐकणारे मानणारे का बिघडत का? मग त्यांचाच गाथा, त्यांचीच ज्ञानेश्वरी, त्यांचंच भागवत, त्यांचं शिवपुराण, हो, आणि त्यांच्या विरोधात वरदानला खुश होते का संत? आशीर्वाद देते, विमानाने फुलं टाका, नाही तर हेलिकॉप्टरने टाका. हो, सुख करतो आपण. मला कोणाचा दोष म्हणून बोलायचं नाही, हे ध्यानात घ्या. पहिलं आपण चुकतोय, आपल्याला धोका होतोय, आपण परमार्थ करून अधोगतीला जाणार याच्यात शंका नाही. मला जर नाही ऐकलं म्हणून संताच्या वचने मिष्टान्न ते भूक संताच्या वचने वारी जन्मतो. माझ्या बापाच्या वचने वारी जन्म दुःख नाही, खासदाराच्या वचने वारी जन्म दुःख नाही. संताच्या वचने वारी जन्म दुःख. आणि संताची वचन त्रिकाल सत्य असतात. त्यांच्यामध्ये कुठलाही हेतू नसतो. आणि आपल्याकडे बघा हेतूचं काहीच नसतं. काय असतं? आता मी जरी आलो असं काही कोणा थोडाफार मान मिळेल ना मला, हा येतोय मला. पण संताकडे येतोय का? ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 13 दिवस अनशन केलं, उपासन केलं इंद्रायणीच्या काठेला. कशासाठी? गाथा पाण्यात ब्राह्मणाने बुडावलं म्हणून. हा बर, तो गाथा वर आला, देवाने आणून दिला, जसा ते तसा आणून दिला. त्याच्या मोबाईलात काय काय दिलं आपण? काय काय दिलं? किती कीर्तन केले, किती मनोटा छात्र,
काय दिलं महाराज? ह्या अपेक्षेने ग्रंथ ठेवले आपल्याला, ह्या अपेक्षेने ग्रंथ ठेवले महाराज. कारण माझे लेकर रंजलेले गांजलेले पुरते मरते अधोगती होईल म्हणून महाराजांनी गाथा रूपी रस्ता, ज्ञानेश्वरी रूपी रस्ता देवाचा, श्रीमद भागवत रूपी रस्ता देवाचा महाराज हे आपल्यासाठी तयार करून संतांनी आपल्या हातात दिले. आणि त्याच्यावर आपण मजा मारतो महाराज याची. हा कसं आहे का नाही? चुकत आहे काही? चुकत असलं तिथेच बोला, माग करू नको. मग हे समाजाला समजायला, समाज युगातच करते करून राहिला. कोणता महाराज तुमच्या दारात आला का माझं कीर्तन 15,000 म्हणायला? हा, पण तुम्ही म्हणतात जाऊन द्या ना 25. हा, तुम्हाला विचारलं पाहिजे. हा, एक हरिपाठाचा आपण विचारलं तर सांगता येणार नाही, आणि ते तारखा घेतला तळू कुठे चालला? हे संप्रदाय कुठे नेऊन आला तर तुम्हाला विचार करा. आपण कोणत्या वंशाचे, कोणत्या संप्रदायाचे? जगात 432 धर्म आहेत महाराज, पण ह्या संप्रदायासारखं जीवनमुक्तीचं सुख देणारा जगात दुसरा संप्रदाय. आणि त्याचं व्यापारीकरण समाजाने केलं महाराज, महाराजापेक्षा समाजाने केलं. कारण का समाज काही वाचत नाही, काही बघत नाही महाराज. आणि ग्रंथ वाचले पाहिजे, ग्रंथ बघितले पाहिजे, आणि तरच आपल्याला आपला धर्म कळत आणि आपलं कर्म कळण काय आहे महाराज. विठाला महाराज मिळवणे घडामोडी. माझे नगराध्यक्ष औरंगाबादचे आपले, त्यांच्या गावाला गेलो तुम्ही अंधारी लागता. हे संघाचे लोक आहेत, ते आले म्हणून नाही, पण संघाचे लोक आहेत म्हणून हिंदू धर्म टिकून. मला त्यांची फिडिंग पाव संघाच्या लोकांची. आपल्यासारखा कर्म नाही करीत, ती काम करते. तुम्ही आहेत का? संघात आहेत का? हा, ते असं कर्म नाही करीत दोघं. त्यांची फिडिंग पाव, काम म्हणजे कामच, त्याच्यात बदलच नाही. एकदा त्यांचं टार्गेट ठरलं की पुन्हा काही मागे येत नाही. आणि त्याच्यामुळे हे टिकून आहे आपलं सगळं. त्या संघवाल्याला असा सलाम केला पाहिजे, नाही तर आपल्याला आता चढ्या पामर आहे, पामराला जग सत्य वाटत. जो जिज्ञासू आहे त्याला जग अनित्य वाटत. प्रवाह रूपाने जाणार आहे, जन्मना मरणार हे प्रवाह रूपाने आहे. आणि ईश्वराचा जो भक्त आहे त्याच्यासाठी जग नसून ईश्वर स्वरूप आहे. आणि चौथा जो ज्ञानी भक्त आहे त्याच्या ठिकाणी जग झालंच नाही. आणि असं जग झालं नाही असा चौथा म्हणणारा सुटला. पण हे तिघही कर्म करतात आणि त्या कर्माचं फल तिघाला वेगळं वेगळं भेटतं. इथपर्यंत आपण आलो होतो. तर बोला, चौथं चरण केले केले कर्म झाले ते भोगाले, केले कर्म झाले ते भोगाले, कर्म झाले ते भोगाले, केले 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 कर्म झाले ते भोगाले.
उपजले मेले ऐसे कीते उपजले मेले ऐसे कीते उपजले मेले ऐसे कीते हरे मुखे गाता हर पले देता हरे मुखे गाता हर पले देता उपजले मेले उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे कीते हरे मुखी गाता हर पले देता हरे मुखी गाता हर पले देता केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले आयुष्य किती याची कणिक नाही. आपण किती वेळेस जन्माला आलो आणि किती वेळेस गेलो याचा तपास किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिता नित्य भावे भजिता नित्य भावे भजिता किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिता नित्य भावे भजिता नित्य भावे भजिता किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिता किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित म्हणून जीव घ्याला शरण विठोस याला. आता आपल्याला शरण गेला असं वाटतं का? बघा शरण जाण्यामध्ये सगळ्यात सरस असेल एक नंबरचं काम करत असेल तर महिला मंडळी. कोण? महिला मंडळी. महिला मंडळी करून बात समानाधिकरण शिकावं. काय शिकावा? बात समानाधिकरण. पण तुम्ही म्हणता ही काय भानगडी काही मिळेल बोलायला हा नाही नाही काहीतरी सांगा. आहे का मागे? नाही ना. कारण बात समानाधिकरण ज्याला समजलं परमार्थामध्ये, परमार्थाचं मुख्य लक्षण काय आहे? बात समानाधिकरण. आता मुलगी समजा ही तिचं मागच्या वर्षी 5 वर्षापूर्वी लग्न झालं. ज्या वेळेस लग्नाच्या अगोदर 10 मिनिटं जर तिला विचारलं बाई तुझं नाव काय, तिचं नाव, तिच्या बापाचं नाव, तिच्या बापाचं आडनाव सांगते, गाव सांगते, घर सांगते. आणि 10 मिनिटांनी लग्न झाल्यानंतर विचारलं तर कोणाचं नाव सांगते? कोणाचं सांगते? तिचं नाव सांगते, नवऱ्याचं नाव सांगते, नवऱ्याच्या गावाचं नाव सांगते आणि नवऱ्याचा घर नंबर सांगते. हो हा ना. मग म्हणजे तिने तिच्या वडिलाचा त्याग केला, आईचा केला, कुळाचा केला, आडनावाचा केला. आणि पुढे शरण आली पतीच्या कुळाला. मग पतीच्या कुळाला शरण आली. ती कशी शरण आली? अनन्य भावाने शरण आली. अनन्य भावाने शरण नसती आली तर राहते का? मग नाही. मग तसं आपण आपलं हा देहरूपी गाव याचा बात करून, अहंकाराचा देहाचा बात करून आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याच्याशी समानाधिकरण करणं, याचा बात करणं आणि त्याचं समानाधिकरण करणं. तिने जसं त्याच्या कुळाचा त्याग करून आपल्या नवऱ्याच्या गोत्राचा नवऱ्याशी ऐक्य झाली. आता तिची इच्छा नवऱ्याच्या इच्छेत आहे का तिच्या इच्छेत आहे? हा, नवऱ्याच्या इच्छेत. मग नवरा म्हटलं आज नाही जायचं, म्हणते का मग जायचंच मला? नाही म्हणा. आणि ज्या वेळेस अशी पत्नी असती त्यावेळेस नवरा मालक असते का ती मालक असते? ती मालकी नव्हती. तुम्हाला सांगते मी, अजिबात त्या सोयऱ्याच्या दारात जायचं जात नाही, जाता येत नाही मला. कारण तिचा तेवढा त्याग असतो.
त्याचा ज्या भक्ताचा त्याग आहे, काय आहे? त्याग आहे. मग ज्याच्या चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. चित्ते नाही आस, चित्ते नाही आस, चित्ते नाही आस, चित्ते नाही आस, चित्ते काय म्हणतात महाराज? चित्ती नाही आस पांडुरंग त्याचा दास. आणि चित्ती ज्याची आस तो संसाराचा दास. मग इथं जमलो, आशेने जमलो का देवासाठी जमलो? करा. जर देवासाठी जमलो असं तर देव नाचलाच पाहिजे. हे धैर्य असतं महाराज. किती संकट येऊन द्या बाईला, महाराज घाबरत नाही. जी पतिव्रता माऊली असती कसलंही संकट येऊन द्या घाबरत नाही. तसा भक्ताला कोणतंही संकट येऊन द्या घाबरत नाही. त्याचं काम देवाला करावं आणि करतो. इथून माग केलेले आहेत, करीत राहणार कुठे. म्हणून चित्तामध्ये आस नको. आणि मग आशेचे बांधले तुका म्हणे वाया. काय झाले? आणि मग जर आपण आशेने परमार्थ करत असत, आशेने कीर्तन करत असत, आशेने कथा करत असत, वायाला गेली. आपले पुरुष म्हणायचे, अरे मंत्री संत्री टाकाट राहत आहे का नाही? सगळ्या बंधाला कारण काय आहे तर आशा. आणि ती आशा इथेही आपण जागृत ठेवतो. नवे नवे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर परमार्थ करत असेल तर महाराज स्पेशल धर्म आहे. कोणता धर्म आहे? स्पेशल धर्म. व्यवहारात अधर्म झाला तर त्याला प्रायश्चित सांगितलं. भागवताचा 31वा अध्याय वाचा, मग त्याच्यात प्रायश्चित सांगितलेले महाराज डॉक्टर साहेब. नाथ भागवताच्या 31व्या अध्यायामध्ये प्रायश्चित सांगितलेले. म्हणजे महापापाला प्रायश्चित सांगितलं. जे 4 महापाप सांगितले ना त्याला प्रायश्चित सांगितलं. पण धर्मामध्ये अधर्म करणाऱ्याला प्रायश्चितच सांगितलं नाही. आणि त्याची उलशिक सुद्धा भय वाटत नाही याला ना आम्हाला. कारण तुम्हाला काही कळतच नाही. राग येईल तुम्हाला निश्चित येऊ द्या आला तर. पण तुम्ही माझ्या संग वाटतं मला हुजत घाला बसून खरं काय सांगतो मला. उठाला उठा
देव सांगतो धावला भक्त आणि काही धनार्जन ह्याची भक्तीशी मुख्य विघ्न धनलोभी अभक्तपूर्ण सत्य जाणव ठेवा. तुम्हाला कोणी ओवी सांगितले नसेल पण त्या भागवत करण्यात सांगणार नाही. मदरी गोणी आशरण जो वांची महिमा सन्मान तो पुरातील पाषाण जाण केवळ जाण कुळ दगड. ऐकायला येतं का नाही? रिपीटिंग करतो मी, काय अडचण नाही. समजलं नाही? मला सांगा, गुळामध्ये पाशात एखादा दगड टाकला आणि 12 महिने ठेवला, 12 महिने ठेवल्यावर त्याची पोळी होती का नाही? मग किती वर्षे कीर्तन केल्यावर होईन आमची पोळी? म्हणून महाराज म्हणतात जग फुलवी बाई जग फुलवी. तुम्हाला वाटतं आम्ही लय मोठा सप्ताह केला, तुम्ही लय मोठा पाप केला राजा. हा ना, हे सत्य आणि हे भगवंताच्या साक्षीने बोल. बाहेर आता एक शब्दही बोलणार नाही, जबाबदारी बोलतो. उठाला आणखी बोलू सांगतो. जैसे ज्याचे परलोके मन तैसे निरूपी निरूपण अर्थ स्वार्थ उद्देश पूर्ण धनलोभे ज्ञान निर्वीर्य होय. काय म्हणतात? धनाच्या लोभाने ज्ञान नपुसक होत. म्हणूनच नाथ महाराजांनी हरिपाठात अभंग लिहिला. बोला. काय नपोत कापत मिनेचे डोळे, काय नपोत कापत मिनेचे डोळे, हे काय नपोत कापत मिनेचे डोळे, हा काय नपोत कापत मिनेचे डोळे, वाटे पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोळे कैसे. तसे वांजेला डोळे विचारायचा काही संबंध आहे का? आणि आम्हाला अवस्था विचारायचा काही संबंध आहे का? परमार्थात काय पाहिजे? अवस्था पाहिजे. बसलेल्या लोकांनी विचारायला पाहिजे, महाराज आम्ही जीव का झालो आणि ह्या जीवातून बाहेर निघण्यासाठी काय केलं पाहिजे हे खालून विचारलं पाहिजे. जेव्हा मनाला विक्षेप होतो, मला जय विठ्ठल करा, उद्या बघू. हा, अरे जीव कशाने झाला हे ते विचारलं पाहिजे ना. कशासाठी करायचं परमार्थ? जर मला सांगता पाप पुण्य कळत नसेल, धर्माधर्म कळत नसेल तर करण्यात फायदा आहे का? दुकानदाराला काय करावं? नफा तोटा कळावं. आता तुमचं दुकान आहे, हॉटेल, नफा तोटा कळतो का नाही? तर न कळता चालू आहे. शेतकरी त्याला तण आणि धन कळावं. अरे साधकाला पाप पुण्य कळावं. पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे जर कळलं तर सुटल, आणि हेच नाही कळलं तर सुटण्याचा प्रश्न पुढे तुम्हाला येईल. म्हणून असा जो पामर आहे
त्याला धर्म कळत नाही, अधर्म कळत नाही. दुसरा जो देवाचा जो भक्त आहे, ईश्वर स्वरूप मानणारा जो आहे, तो ईश्वराची आज्ञा म्हणून कर्म करतो, त्याला पाप पुण्य लागत नाही. आणि तिसरा जो अनित्य मानणारा आहे, म्हणजे जिज्ञासू आहे, तो कर्म करत असताना त्या कर्तव्याचा अहंकार घेत नाही. काय घेत नाही? कर्तव्याचा मत घेत नाही. कारण बघा, देहाच्या माथावर आश्रम, आश्रमाच्या माथा कर्म, आणि कर्म अभिमान ज्याशी परम त्याशी देह भ्रम आणि वार. भगवान परमात्मा उद्धवजीला सांगतात भागवताच्या 20व्या अध्यायात. मग आपल्या माथ्यावर वर्णाश्रम आणि वर्णाश्रमाची कर्म. मग तुम्ही कोणी? ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, शूद्र आहात आणि अत्यंत आहात. 5वी जाते बरं भागवतामध्ये. अत्यंत म्हणजे ह्या चौघाला जे कर्म वाटून दिले आणि ह्या कर्मामध्ये ज्यांनी कुचराई केली नाही, त्याची अत्यंत वाटला नाही. भागवत काय 17व्या अध्यायामध्ये बघायला सापडत. मग जर आपल्या माथ्यावर कर्माचा बोज आहे, तर तो बोजा कमी झाल्याशिवाय चित्त शुद्ध होईल का? तुम्ही बँकेचं लोन घेतलं आणि फेडलं नाही म्हणून माफ होईल का? करा. मग म्हणजे पुनर्गठन करा. पुनर्गठन होणार. मग 5 हप्ते पाळले 5 वर्षाचे. मग माझ्यासारख्याने काय केलं? पुन्हा कर्ज घेतलं आणि पुन्हा माझ्या मारली. पण तुमच्यासारख्याने कर्ज घेतलं नाही, थोडं 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 करून 5 वर्ष ते हप्ते भरले. बँक निर्दाखला दिलं का नाही? आता मला भेटेल का? नाही, कारण मी पहिलं फेडलं नाही आणि पुन्हा घेऊन माझ्या मारली. तसं कर्मरूपी लोन हे सांगायचं कशासाठी? हे सगळ्याला समजण्यासाठी सांगतो. कर्मरूपी लोन पूर्वजन्मीचं प्रारब्ध भोगून संपलं आणि वर्तमान जीवनामध्ये झालेल्या कर्माचं पाप पुण्य आपल्याकडे येऊ दिलं नाही. ईश्वर आज्ञेने ते कर्म केलं म्हणून त्याला पाप पुण्य लागलं नाही. म्हणून महाराज म्हणतात पाप पुण्य गेले. पाप पुण्य पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मन. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. आणि एक स्नान म्हणजे ह्याच जन्मात, एक स्नान म्हणजे ह्याच जन्मात. अरे आपल्याला जेवढी बुद्धी आहे, आपल्याला जेवढा विवेक आहे, जेवढं वैराग्य आहे, जगात कोणा नाही. तुम्हीच देव आहात. देव कोण आहात? तुम्हीच देव आहात. पण विचार करा, विचाराने कळण. विचार नसला तर काय नाही. मग विचार नसला तर पशु पक्षाचा. आणि विचार जर केला तर देव कोण आहात? तुम्ही देव आहात. जगाला आधी आधार अधिष्ठान कोण आहात? अरे तुम्हीच आहात. देव दुसरा नाहीच.
पण कसा एका स्नानेची खुंट एका जन्मातच हे पाप पुण्य नष्ट झालं आणि मग चित्त शुद्ध झालं का नाही? हा, लोन राहिलं का आता बँक दाखल देईन का नाही? मग असं ज्याचं चित्त शुद्ध झालं मग त्यांनी केलेल्या कर्माचं काय म्हणले केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले 80 किती का मेले आले गेले त्याचा तपास नाही पण जे कर्मामध्ये सावध राहिले त्यांना कुठलंही बंधन अंतकरण शुद्ध झालं आणि ते कर्म करत असताना निष्काम कर्माने चित्त शुद्ध होत कशाने होतं निष्काम कर्माने तिथं नाथ महाराज सांगतात कर्म अंतर कर्ममळाचे बंधन अंतरी कर्ममळाचे बंधन त्याचे सुधरणे करावे शालन कर्मे कर्माचे निर्दळन आपण निष्कर्ण व्हावे ते स्वधर्मे फळाशा सुटता स्वधर्मे फळाशा सुटता कर्म कुंधने तुटती सर्वथा या लागी फळ निराशता अंतर स्वच्छता अतिशीघ्र परमार्थ संपला मग कर्म संपलं त्याच अंतकरण शुद्ध झालं ज्ञानाचा अधिकार त्याला कर्माची गरज नाही पण इथपर्यंत करावं आणि असं केलं तर एका स्नानामध्ये आपलं काम आणि गडूळ केलं तर कवर स्नान केलं तर अंग भरलेलंच राहील मग जे संतांनी आपल्याला सांगितलं त्याच न्यायाप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पाप पुण्य राहिलं नाही म्हणजे कर्माचा संबंध राहिला नाही मग त्यांना जी अवस्था प्राप्त झाली ती अभंगाचं पहिलं चरण प्राप्त झाली मला ओळखीला आई आणि मग धन्य तो संसार संसाराला आल्यावर काय ओळखायचं हरी ओळखायचं दुकानदार नाही ओळखायची शेतची पैसे नाही ओळखायची हा कोणाची ओळख झाली पाहिजे हरीची ओळख झाली स्वची ओळख झाली पाहिजे अरे याच्यासाठी देव प्राप्त आहे आपल्याला कशासाठी त्याला देवाने द्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणे मजा मरण्याकरता नाही गाड्या उडवण्याकरता नाही आणि हे जर आपल्या लक्षात आलं तर हे फार अवघड आहे असं अजिबात नाही याला घर सोडायचं नाही दार सोडायचं नाही बायको सोडायची नाही पोरं सोडायचं नाही त्यांना सुद्धा सोडायचा नाही आईचा बैसानी कराये आईचा बैसानी कराये
असल्याप्रमाणे म्हणा, कुठं कलश स्थानावर असलेल्याप्रमाणे ठाईचं बैसून करा एक चित्त, बसल्या बसल्या विचार काय करा, मी कोण आहे करावा विचार. मी कोण आहे याचा करावा विचार. ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे करावा विचार. मग विचार केला की समजन, मग मी शेठजी आहे का, मी राजेंद्र आहे का, मी महाराज आहे का, कशाला द्यायला नाव आहे का. अरे रूप आणि नाव हे कोणाचं आहे, मायेचं आहे. रूप आणि नाव हे कोणाचं कार्य आहे, मायेचं कार्य आहे. आणि मायेच्या कार्याला मी माझं म्हणून आपण भरनिष्ठ झालो मला. कारण हे राहतं का नाही, हे जात. आणि मग मला सांगा तुमच्या पंजाचं नाव काय. म्हणजे 100 वर्षाच्या पूर्वीचं नाव माहिती का आपल्याला, आपल्या पूर्वजाचं. आपल्या नावाला कोण खातो, कुत्र सगळे विचारतं का. आणि त्याचे फोटो काढून बेजार काय झालं, पत्रिकावर लय मोठे फोटो होते आणि ते बारीक पोराला सांगास टाकून त्या बाईने त्याच्या खाली पत्रिका टाकून सगळ्या महाराजाचे तोंड भरी माझ्या पाप गतीची संताची आचरणाची उतरू जे मातीची. हे मातीचं आहे ना, हे किती जन्मापासून आहे आणि कोणत्या योनी भोगत आलो. महाराज काही तपास आहे का नाही. हा मग पशु पक्षी कुत्रे मांजर डुकर सगळे भोगून आलो. आणि आता तरी सुधारावा ना, तर आताही त्याच्यात नादी लागले. त्याच्यात फोटो काढताय, इकडे टाकीत तिकडे टाकीत. साहेब मला सांगा, तुम्ही सगळ्या समाजामध्ये राहता. जैन काय को जैन शिख मुस्लिम ख्रिश्चन पाकिटे भरा लागते, पुढे फोटो काढायला लागते, आमंत्रण द्यावं लागते. मग तुम्हाला कोणता रोग झाला. हा नाही महाराज, आपण आपल्या धर्माला हातोकड तिकडे नेऊन घेऊन चाललो. त्याचा खेळ असासाठी सांगत नाही, कारण आपण अधोगतीला चाललो आणि आपल्यासारखा धर्म कोणाचा श्रेष्ठ नाही, कोणाचाच नाही. असा हा ज्ञानोबा तुकोबाचा संप्रदाय. कारण यांच्यामध्ये जे जीवन मुक्तीचं सुख तर हातावर प्रत्यक्ष सांगणारा फक्त जगात एवढाच संप्रदाय.
वारकरी संप्रदाय त्याने जीवनमुक्तीचं सुख सांगावं. आणि ह्या अभंगामध्ये याच्या पहिल्या अभंगामध्ये हरीची आदासा हरी दाई दिशा. दाई दिशा म्हणजे काय? ते कोणाचं लक्षण आहे? जीवनमुक्त पुरुषाचं लक्षण आहे. मला हरिपाठ पाठ आहे पण अर्थ कोण बघत? म्हणून विचाराने कल्याण होत, विचाराने प्रश्न सुटतात आणि विचाराने अहंकार जाईल. हा विचाराने अहंकार सांगायचे मग आस्तीची वस्तू घडते आणि तरी स्वस्ती सहज आपली आपण विचार करा, भोदाड्या घालू नका आणि विचार करून मग लय घाला. विचार करून मन लय घाला मग निष्ठ आनंद आणि त्या आनंदामध्ये देव असतो नाचायला. मग ते काय म्हणतात? ओळखीला हरी धन्य तो समजा. ओळखील्याचा अर्थ विचारला. आता उद्या विचारा तुम्ही आणि मी तर सांगणारच आहे पण उद्या पुन्हा विचार. ओळखीला म्हणजे परोक्ष ज्ञान. डॉक्टर साहेब कोणतं ज्ञान? परोक्ष ज्ञान झालं त्याला. कशामुळे झालं? कर्माने त्याचं चित्त शुद्ध झालं, उपासनेने त्याची चित्ताची स्थिरता झाली आणि त्याच्यामुळे त्याला ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे हे जग नव्हे अवघा जनार्दन. सोय जनार्दन तेथे झाले, सोय जनार्दन तेथे झाले, सोय जनार्दन तेथे झाले, सोय जनार्दन तेथे झाले. वेदच सांगतात उपक्रम आणि उपसंहार याच्याच अभंग. पुन्हा पाहायचं काम नाही. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन एवढ्याचा धिक्कार केला की सोय जनार्दन त्याची झाली. पण याचा विचार आपल्याला आपण ग्रंथ वाचले पाहिजे. काय केलं पाहिजे? ग्रंथ वाचले पाहिजे आणि वाचून समजते लगेच असं नाही पण नक्की समजते, नक्की समजते. वाचित राहतो समजते. नाही समजलं तर आता इथे आमचे महाराज लोक आहेत, विनायक महाराज आहेत, आरगडे महाराज आहेत. आता बाकीच्या मला नाही माहित काय सांगतो नाही, आपला काही संबंध नाही. कारण हे आज तुम्ही घेतले म्हणून कीर्तन आहे मला इथं कोण घेत? एवढा सत्य नसलं तर कोण घेईल? पण काय हरकत नाही. सत्य परेशान होत आहे पण पराजित नाही होता मला. सत्य परेशान नक्की होत पण पराजित होत नाही. अख्खा महाराष्ट्र फिरतोय मी आता. मग त्यांनी काय केलं? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जग. जगाचा पक्ष आणि थन धातू म्हणजे थन म्हणजे पूर्व पक्ष म्हणजे देव. हे सगळ्याचा धिक्कार केला आणि सोय जनार्दन तेच झाले. म्हणजे होतेच का झाले? होतेच. असं हे परमार्थाचं रूपक गोष्ट मला संत आपल्याला उघड करून सांगतात. म्हणून ओळखीला हरी धन्य तो संसारी. मग जग नव्हे अवघा जनार्दन त्याला दिसू लागला. अशी ओळख आपल्याला करता आली पाहिजे. आणि मग असं त्याला ओळख झाली आणि त्याला मग काय अडचणी उभ्या राहतात अभंगाचं दुसरं चरण.
मग त्याला अडचणी येणाऱ्या पुढे प्रतिबंध येतात, शिक्क्याचे प्रतिबंध येतात. पण जसं राजहंस पक्षी कधी पाणी घेऊन जाऊ शकतो का? नाही, तो फक्त दूध घेऊन जाणार, पाण्याला कशाला नाही. तसा ज्ञानी पुरुष सिद्ध्या च्या मागे लागेल का? अरे तो सिद्ध्याच्या मागे लागणार नाही तर मग पाकिटाच्या मागे लागेल का? हा, लागणारच नाही, मला पाहणार सुद्धा नाही त्याच्याकडे. कारण सगळ्या जो प्रतिबंध आहे आपल्याला तो काय आहे? देह अहंकार. काय आहे? देह अहंकार. म्हणून महाराजांनी अनेक ठिकाणी मागणीही केली आणि तसंच सांगितलेलं पण देहाच्या निराशे देहाच्या निराशे पाहिजे अठाया, देहाच्या निराशे पाहिजे अठाया, देहाच्या निराशे पाहिजे अठाया, देहाच्या निराशे पाहिजे अठाया. माझी आईशी काया सवय. आता असं आपल्याला वाटतं का डॉक्टर साहेब? हा, सगळं देहाचं कांजन मंजन चालू, फेटा कसा आला आरसा लागतो, पावडर झालं ते. कारण ते अहंकार राखायला नेतो मला. म्हणून साधकाने देहाचं अंजन मंजन करू नका. देहाच्या निराशे पाहिजे. देवाचा ऐसा खरी उपकार, देहाचा विसर वाढी फक्त असे जाणार म्हणजे चौकून पुढे आलं तर कुठे येतं? देहापाशी. आणि मग आपण परमार्थ सोडून जर त्याचा विचार आपल्या अंतःकरणाला शिवला नाही तर महाराज आपलं बंधन खरंच होत जाणार आणि कोणीही सोडणार नाही. सत्याची कमिटी सोडणार नाही आणि घरचे तर येणारच नाही. कसोडी. आणि मग अशी ज्यांची अवस्था झाली, सिद्धी लावे पिशी कोण तया पुसे. मिळले राजहंस पाणी काय? राजहंस कधी पाणी नेत असतो आणि ज्ञानी पुरुष सिद्धीच्या मागे लागत नाही. आणि मग अभंगाचं तिसरं चरण. काय ते करावे Yeah.
निर्गुणाविषयी संधी ते प्रत्यक्ष डोळ्याने दिसतं का? दिसत नाही. हा, पण ज्या वेळेस त्याला यथार्थ अप्रोक्ष आणि परोक्ष ज्ञान झालं, त्याला ज्ञान झालं, मग ज्ञानाने सगुण ओस केले. मग सगुण खरं आहे का मिथ्या आहे? तर सोंगे त्याच ते सोंगे. कारण जीव कशाचा आहे? पंचमहाभूताच्या पंचकर्णापासून, 5 महाभूताच्या मिश्रणापासून आपला देह. पंचमहाभूताच्या सत्वगुणा, एका भूताच्या सत्वगुणापासून 5 इंद्रिय झाले. डोळे, नाक, त्वचा, रसना, हे 5 ज्ञानेंद्रिय पंचमहाभूतापासून झाले. मग आकाशापासून कोणतं इंद्रिय झालं? कान. मग कानाला बोल आहे की नाही? आकाशासारखी पोकळी. आवाज कुठे जातो? शब्द कोणाचा आहे? आकाशाचा गुण आहे ना. कुठे जातो तो? कानात. नाकाला कळतो का? म्हणजे हे 5 ज्ञानेंद्रिय ते एकमेकाला सुद्धा जाणू शकत नाही. तर मग ते अंतःकरणाला जाणतील का? आता लय पुढे सांगायचं म्हणून झोपता तुम्ही. हे अंतःकरणाला जाणतील का? आणि अंतःकरणाला जाणत नाही तर देवाला जाणतील का? जाणतील. ते तर मनाची नक्की नाही, बुद्धीची दृष्टी निवडली. इंद्रिया जोगे किर काय खुललं. ज्ञानेश्वरी वाचा, मन आनंद आहे. हा, कारण हे सगळे पंचमहाभूत कसे जळे आणि त्याच्यापासून झालेले आहे. आता हे अंतःकरण 5 महाभूताच्या सत्वगुणापासून झाले म्हणून ते स्थिर नाही. आकाश, वायू, तेज, पाणी, गगन याचं म्हणजे पंचमहाभूताच्या. मग ते स्थिर राहतं का आपलं? कधी मन, चित्त, बुद्धी नाही, पळत राहतं सारखं इकडून तिकडे, तिकडून इकडे. कधी भय वाटणार, कधी धैर्य येणार, कधी काय होणार, असं अस्थिर असणार अंतःकरण. आणि त्या अंतःकरणामध्ये मन असतो म्हणजे पाप. आणि ते पाप कशाने घातलं? त्यांनी भगवंताची निष्काम कर्माने त्याचं पाप घातलेलं आहे. मग असा तो भगवान परमात्मा, त्याचं जे निर्गुणाविषयी संदेह होता आणि मग त्याला यथार्थ ज्ञान झालं. आणि यथार्थ ज्ञान झालं तर ईश्वर कशापासून झाला? ईश्वर कोणापासून झाला? मायेपासून. पती जन्माला आहे का? पती जन्माला माझ्या मुली आणि मी झाली त्याची पतिव्रता माझा जन्म कोणापासून झाला? मायेपासून झाला. पण माये त्याच्या आधी, तो तिच्यापासून झाला पण त्याच्या ताब्यात. आणि जीव अज्ञानामागच्या ताब्यात. जीव काय ताब्यात आहे? अज्ञानाच्या ताब्यात. आणि अशा अज्ञानाच्या ताब्यात असणारा जीव विचाराने उंच उठून त्या ईश्वराचं ईश्वरत्व सुद्धा वश केलं म्हणजे मिथ्या ठरवलं. काय ठरवलं? ज्ञानाने सगुण वश. आणि हे कोणाला करता येत? अरे आपल्यालाच का, बैलाला करता येत नाही. हे फक्त मानवालाच करता येतं. हे तुम्हालाच करता येतं. तुमच्याकडे तेवढी बुद्धी आहे, तुमच्याकडे तेवढ्या युक्ती आहे. फक्त त्याचा वापर करा. तसं आपण घाशीत नाही असं नाही, पण जिथं घासायचं तिथं घाशीत नाही आणि नाही तिथं घासतो. आता पेपर 2-2 तास वाचतेत माणसं. कधी पुराण किती तास वाचते? 2-2 तास. सगळ्या अख्ख्या बातम्या वाचतात. मला भारत मोठा चट. पण काय फल आहे त्याचं? तुमच्या दुकानात किती पेपर येतात? नाही आपल्याला पेपर नाही. गेला गेला असं का? अशी अडचण आहे का? मग ते चांगलं आहे सध्या तुमचं.
गिरायकी नाही आलं तर पेपर घेऊन ठेवा या 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 शेठची बसा पेपर दिले मग चहा देऊ का म्हणजे विनाकारण आपला वेळ आयुष्य त्या पेपरामध्ये खर्च करा पाहू नये असं नाही पण आपला अगोदर सोच पाहावा आणि मग त्याच्याकडे पाहावा हे बघा काही पुढारी लोक किती वाजता झोपून द्या मला 5 वाजता उठतात पवार साहेबाची जी त्यांची जीवनाची पद्धत आहे मला ती 5 वाजता पेपर वाचून रेडी राहतात किती वाजता 5 वाजता सगळे पेपर वाचून संपले लगेच माहित असतं त्यांना कुठं काय झालं आपल्या नावाने शिमला एवढी तत्परता आहे व्यवहारात आणि तेवढी परमार्थामध्ये जर दाखिली तर मला जीव हाच ब्रह्म उद्याची गरज नाही आणि असं यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेता येतं आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायसाठी त्याची सेवा करावी लागते म्हणून एकदा त्याचं भजन करून हरे जय जय गोपाल कुमार हरे जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल शेवटच्या चार एक जनार्दने नाही याता एका जनार्दने नाही याता सुखाती विश्रांती हरि संगे हरि मुखे गाथा हर हरि मुखे गाथा हर पति लोका हरि संगे सुखाती विश्रांति हरि संगे हरि मुखे गाथा महाराज म्हणतात एका जनार्दनी नाही याता येते म्हणजे आता जाणं येणं आपल्याला हे नरदेहात आलेल्या जीवाला सहज प्राप्त करून घेता येतं आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न आहेत फक्त विरुद्ध दिशेने आपलं परमार्थ म्हणजे बिगर वक्का यंत्राचं विमान आहे का नाही पुढे उतराव त्यांनी कळतं का त्याला दिशाच नाही आणि ती दिशा महाराज सगळ्या संतांनी साधू लोकांनी आपल्याला वारंवार सांगितली पण आपण त्याच्याकडे पाहत नाही हे आपलं भाग्य पाप पाप तुका म्हणे पाप तुका म्हणे नाव आणि पाप ठाके लिहितात आपल्याला हित कळत नाही आणि अहित कळत नाही म्हणून ग्रंथ वाचा भागवत नाथ भागवत लावू जात नाही
एकच अध्याय सांग म्हणा महाराजाला, बस 8 दिवसात आहे ना एकच अध्याय सांगा. हा कथा नका सांगू, कथा लय झाल्या. आता हे शिवपुराण काय, गणपती जन्माला आला, महादेवाने पार लावला, मुडक थोडं हाती चालवलं, कवा चालायची. महिला मंडळी बिचाऱ्या येतात आरत्या घेऊन, कृष्णाचा जन्म झाला, पाळणा सुरू, आणा कपडे, राधेचं लग्न आलं, कुठं सांगितला. हा परमार्थातला शुद्ध बावळटपणा. याचा विचार करा, हसासाठी सांगत नाही, आपली फसवणूक आपणच करू राहिलो. पैसे देण्याशी दुमत नाही, पण अनाठाई पाप करतो महाराज. जे करू नये ते करतो आणि जे करावं ते करीत नाही. मग आता एवढे लोक त्या कॉलनीमध्ये किती लोकांची वर्ग मिळत असेल तुम्हाला? जवळजवळ 400-500 पैसे देणारे लोक 400-500 असते ना. हा मग 400-500 लोक घरोघरच एक पारायणाला बसले, किती पारायण होतं? 500. किती आवरतन होते माऊलीचे? 500. आणि असे आवरतन बाहेरून जरी केले तर ती ज्ञानेश्वरी देव सांगतो स्वतः की बाहेरून जरी नुसती वाचली तर ती वैकुंठापर्यंत मिळून विष्णुपदापर्यंत मिळते. देव म्हणे ज्ञानेश्वरा अवतरोनी माझी चराचरा, वेळीला पातकाचा थारा, तुझे कवित्व माझ्या गोष्टी, जो परिशील ये सृष्टी तो येईल वैकुंठी विष्णुपदी. कशाने? वाचून. मग वाचायला काय अडचण आहे? ग्रंथ आहेत का तुमच्याकडे? भरपूर आहे. हा आहे. मग बसायला काय अडचण आहे? बसला पाहिजे असं नाही, बसला पाहिजे. आज तुम्ही एवढा मंडप रंगवला महाराज, इथं जे वातावरण आहे तुम्ही बनवून, इथं साक्षात भगवान परमात्मा आल्याचं भास होतो. असं जर आपण अंतःकरणातून सगळ्यांनी जर दिलं 7 दिवस, किती 3 तास लागायचे पारायण? किती? 3 तास. 3 तास द्यायला काही हरकत नाही. नोकरीवाला असो, दुकानदार असो, कोणी असो. आणि समजा नाही देत देव असा, ते मग तुम्हाला लयच काम आहे. आणि याला व्हायरस झाल्यावर काय करतो? हा कोरोना 2 वर्ष बंद होतं, काय केलं बर का बापू साहेब? आमचं एका दिवस कीर्तन बंद राहिलं कोरोना. आम्ही महिन्याचे सप्ते केले, सगळं बंदच नाही ठेवलं. खूप फिरलो, काहीच नाही झालं. ते होणारच. जेवढे श्वास आपल्या वाटेला आले तेवढेच घेता येते. रोज 21,600 संपते. किती? 21,600 संपते. आणि जेवढीची बीर तेवढेच होता येणार. 21,700 घेता येत नाहीत आपल्याला. सगळं सूत्र त्याच्या अधीन म्हणजे आपल्या प्रारब्धाने देत, ते देत नाही कोणाला. हे फुलं आहे, हे देवाने आमचं कल्याण केलं, देवाने आम्हाला एवढं दिलं. अरे तुम्हाला दिलं आणि देवाच्या काय घुसात लागायला घातलं का आम्ही? आम्हाला का द्या ना? मला तर वाटतं विमान द्यावं त्याने बसायला. देव कोणाचं देत नाही, देव कोणाचं नेत नाही. आपल्या प्रारब्धाने आहे तेवढंच येतो. जसे बँकेत पैसे तेवढेच भेटतात, शिल्लक भेटतं त्या अकाउंटला. जेवढं प्रारब्ध आहे तेवढंच देऊ देतो, याच्यापेक्षा जास्त कोणी येत नाही. म्हणून त्याच्या नावाने शंका करायचं काही काम नाही. हा आपला आम्ही पसरवलेला गैरसमज. तुम्ही पुण्य करा. काही महाराष्ट्रामध्ये तुम्ही यजमान व्हावं, यजमान पद्धत माहित असेल ना?
कामाचा यजमान झाल्यावर पुण्य होईल. काय खरं होईल नक्कीच. भगवान परमात्मा हे बदलल्याशिवाय फक्त सगळेजण साथ द्या. हे निश्चित आपल्या पूर्वीच्या वैभवाला आपण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. समाजाने असं करायचं आणि समाजाने ग्रंथ वाचले पाहिजे. तर यातायाती चुकन मग यातायाती नाही मग निश्चित जाताचा किडा. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी आणि तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पण करतो. केली तशी कटकट बरविक नीट देव जाणे. जरा मला घशाने माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त त्रास झाला, कारण ऐकायला स्पष्ट आलं का नाही आलं. आता त्याला माझा काही दोष नाही, माझ्या प्रारब्धाचा दोष येतो. म्हणून सेवेला पूर्ण विराम देतो. आणि सर्व या ठिकाणची असलेली मंडळी, आमची सर्व गायक मंडळी, मृदंगवाले, विनयकरी बाबा, सिस्टीमवाले, माया भगिनी, पुढारी मंडळी, सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. या लगे आता स्तुती सांडवणी निवंता चरणी ठेवी जेव्हा हेच भले ज्ञानेश्वर मावली नाराज मावली महाराज ज्ञानेश्वर मावली कदम माऊली त्यांना साथ घेतले रतन महाराज जाधव. एका जनार्दनी नाही यातायाते, एका जनार्दनी नाही यातायाते, जनार्दनी नाही यातायाते, एका जनार्दनी नाही यातायाते, एका जनार्दनी नाही यातायाते, एका जनार्दनी नाही यातायाते, जनार्दनी नाही यातायाते, एका जनार्दनी नाही यातायाते. तेरे त्राते हरे संगे, सुखाते त्राते हरे संगे, सुखाते त्राते हरे संगे, हरे मुखे गाता हर भले सेता, हरे मुखे गाता हर भले सेता. सुखाची विश्रांती हरी संगे, सुखाची विश्रांती हरी संगे, हरी मुखी गाता हर पलिची, हरी मुखी गाता हर पलिची. या नाही मागुता जन्म घेणे, नाही मागुता
जन्म क्या जन्म घे जन्म घे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे जाना नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे है का माझा